अध्याय 5 सत्यरथ गुद्ध धर्मगुप्त व शुचिव्रत यांची कथा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्ये नमः, श्री साबे सदाशिवाय नमः. सदाशिव ही 4 अक्षरे जो सतत तोंडाने म्हणतो, त्याचा मनातल्या मनात उच्चार करतो, तो नित्यपूजाचे पूजन करतो व ते स्वतःसह अनेक जीवांचा उद्धार करतो व शास्त्रांचे जाणकार निरनिराळ्या गोष्टी करिता निरनिराळ्या प्रायश्चित्ती सांगत असतात. परंतु जे शुद्ध अंतकरणाने शिवनामाचे उच्चारण करतात त्यांना ते साधनांनी गरज काय व शिवनामाचा महिमा व आश्चर्यकारक आहे व ते त्याशिवाय ते जो कोणी सोमवार प्रदोष व्रताचे आचरण करतो तो सर्व सिद्धी आणि त्यांच्या पायाशी लोळण घेतात व ते सत्यवचन हे लक्षात ठेवते. तृप्ती, पुष्टी, दृष्टी, आयुष्य, संतती, दिव्य ज्ञान ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ते सोमवाराचे प्रदोष व्रत व जर केलं तर यांनी याच जन्मी त्यांचे फळ मिळतात व 6 महिन्याची आतच त्या व्यक्तीची दरिद्री आणि व्यथा संपूर्णपणे नाहीशी होती व वैभव प्राप्त पोहोचते, निरोगी होते व वर्षे जर हे व्रत केले तर ज्ञान संपन्न होते व 2 वर्ष केले तर 2 वर्ष केले तर हे महाभाग्य उजळते व त्याचे वचन असत्य व मानतील हे अल्पपर्यंत बंधनात पडेल व त्याचा गुरु बंधू आणि भक्ती ज्ञान ढोंगीपणाने समजावे. उमा म्हणजे पार्वती, ह्या वल्लभ म्हणजे भ्रतार, जो शंकर, या 4ही ज्यांची भक्ती असेल त्यांच्या इतका पावन पवित्र कोणीच नाही व अपमृत्यू आणि भयंकर गंडांतरी प्रदोष व्रत केले असता त्याचा त्रास होत नाही व आणि जो तळतात. यासाठी प्रदोष व्रताचा महिमा समजावून म्हणून सूत शौनदिकांनी एक कथा सांगू लागला व ते विदर्भ देशाच्या भूमीचा राजा, त्याने नाव सत्यरथ होते व तेव्हा ते मोठा वीर्यवान होता आणि ते तेजपुंज होता व सर्व धर्मांचा आणि आदर करीत असे आणि अतिशय पराक्रमी होता व बंदीजन सुद्धा त्यांच्या पराक्रमाचे वर्णन आनंदाने करीत व त्याची बरीच वर्ष धर्माप्रमाणे राज्य केले होते. परंतु शिवाची पूजा अर्चना करीत असे व त्यावर ते एकदा शाल्व देशाचा राज्य चाल करू लागला. त्या सत्यरथ राजाची त्याची वैर नव्हते व पण त्याला युद्धाची खुमखुमी होती व त्याची मांडली लीक राजाला एकत्र केले व त्यांनी त्याला सहकार्य केले व 7 दिवसपर्यंत तुंबळ युद्ध चालले होते व तेव्हा राजा एकटाच होता व शत्रू पक्षाकडील राजे सैन्य मोठे होते व ते शत्रुपक्षाच्या सैन्याकरिता सत्यरथ राजाला टिकावं लागला व नाही व रणांगणात धारा तीर्थी पडला व तेव्हा ते मृत्यू पावला. शत्रू सैन्य नगरात घुसले व एकच लूट सुरू झाली व राजाची पत्नी गरोदर होती व तेव्हा तिला 9 महिने पूर्ण झाली होती व पण विटांबनेची भीतीने ती एकटीच रानात पळून गेली व ते अनर्थ ओढला व तेव्हा अतिशय कोमल हरिणीसारखी लावण्य होती व ते टोकदार काटे व दगड तिच्या पायात ऋतू लागले व ते बेशुद्ध होऊन ती जमिनीवर पडायला पुन्हा उठून मागे पुढे पाहायची आणि शत्रूचे लोक अकस्मातपणे पकडतील म्हणून ती उठून पळत जायची. धर्तीवर जणू विजय पळत असे व त्या असा भास होत असे व ते वस्त्रे अलंकाराने ती विभूषित होती व ते दात हिरण्यासारखे चमकत होते व तिचा चेहरा पहिल्यासारखा साक्षात रतीचा पती महान सुद्धा तन्मय होऊन नृत्य करू लागेल असे वाटावे. कर्माची गती न्यारी असते ना जिच्या अंगठ्याला सुद्धा कधी ते सूर्य रानो किरणांचा स्पर्श झाला नाही, ती असहाय्याने गरोदर अवस्थेत रानोमाळ हिंडत होती व तिचे डोळे हत्तीसारखे आणि चाल हत्तीनीसारखी होती व ती नळ राजाची राणी दयमंती अशी रानावनात हिंडत होती व तिची जशी ही राणी वनात हिंडू लागली तेव्हा किंवा भिल्लिनीच्या रूपाने ते हेमवती घोर अरण्यात फिरत होती व तेव्हा या राणीची अवस्था झाली. कर्मरूपी नदीच्या प्रहारात ती पडली होती व तिच्या बाहेर कोण काढणार असो तो मोठ्या वृक्षाखाली व्याकुळ झालेला ती राणी येऊन बसली आणि तेथेच पोहली आणि 100 दासी तिच्या सेवेला सदैव सत्पर असे व राणी इंदुमती भूमीवर लोळत पडली व तेव्हा ती दिनवाण्या नजरेने तिने चहूकडे पाहिले पण ते तोंड सुकून गेले होते व पण कोठे पाणी मिळत नव्हते. तेथेच ते प्रसूत झाली व तिने ते एक सुंदर बिंड राजपुत्राला जन्म दिला व तहानले ती अत्यंत व्याकुळ झाली होती व तिने ते कोण पाणी देणार बाळाला तेथे सोडून ती धडपडीने ते एक सरोवराजवळ आली आणि ते पाण्याखाली उतरली. ते उंजळभर पाणी पिण्यास हातात घेतले आणि ते एका सुरीने तिला पाण्यात ओढून नेले व तिला फाडून खाऊन टाकले व ते कर्माची गती गहनच असते व ते अरण्यात नुसताच जन्मलेला आनंदनंदन एकटाच रडत पडत होता व तेव्हा ते उमा नावाची एक विधवा ब्राह्मण पत्नी योगायोगाने तेथे आली आणि तिला आई बाबा बहीण भाऊ कोणी असे नव्हते व तिचा मुलगा एक होता व ते कडेवर घेऊन ती आली होती व त्याच्या नाळा सुद्धा कापलेला नाही असे एक नुकतेच जन्मलेले सुकुमार बालक तिने पाहिले. मनाशी विचार केला कोण बरे कोण कोमल बाळाला जन्म देऊन इथेच टाकून गेले असेल. मनाशी विचार करू लागली तेव्हा ते कोण जातीचा किंवा वर्णाचा आहे व ह्याचा पत्ताच नाही. मग मी याला माझे बरोबर घेऊ का बरे, मग याला टाकून गेले तर लांडगे वाघ खाऊन टाकतील. आश्चर्य घडले तेव्हा नवजात अर्भकाला पाहून मातेच्या स्तनी पाना फुटला आणि डोळ्यातून अश्रू गळू लागले. तेव्हा त्या वात्सल्याचा पुन्हा एक भरते तिने ते बाळाला उचलून घेतले आणि स्वतःच्या पदराखाली घेऊन स्वतः स्तनपान करविले. संशयाचा हल्लोळ तिच्या मनात सुरू झाला व बाळा आपण न्याय
न न्यावा. कुणाचे बाळ मूल हे याची आई टाकून का गेली असेल, मलाच हा दिलासा, असे प्रत्येक प्रश्न तिच्या मनी आले. तेव्हा ते दुधावरील फेसासारखे धवलाकांती असलेला शिवशंकर यती वेश धारण करून तिथे आला व ते उमा नावाच्या स्त्रीला यती म्हणाला, व ह्या बाळाला तू बरोबर घेऊन जा. मनात संशय धरू नकोस आणि क्षत्रिय राजपुत्र आहे, तुला सापडला आहे. तुझे महाभाग्य समज. हे माते, ही गोष्ट तुला कुणाला सुद्धा सांगू नकोस व दोन्ही मुलांना तूच सांभाळ. त्यांच्यात भेदभाव करू नकोस व भिकाऱ्यास परीस मिळावा तसा तुला पुत्र मिळाला आहे समज. एकट समोर अकस्मात मनी चिंतामणी येऊन पडला किंवा मृत व्यक्ती पडे तोंडात अमृताचा थेंब पडावा तसं पूर्णपणे पुण्याईनी म्हणाली. असे सांगून त्रिपुरारी त्या ठिकाणी गुप्त झाला. त्या ठिकाणी दोन्ही मुलाला घेऊन ती देशोदेशी हिंडू लागली व तेव्हा ते ब्राह्मण मुलाला म्हणाले, सुचित्रद्रथ आणि राजपुत्राचे नाव सुधर्मगुप्त असे होते व तेव्हा अन्न पाणी मिळावे म्हणून ते कडेवर दोन्ही बालकाला घेऊन दारोदारी हिंडू लागली. तेव्हा लोक विचारात पडू लागले की पुत्र आपलेच आहेत का असे सांगे व अशी फिरत फिरत एक चक्रानगरीमध्ये आले व घरोघरी भिक्षा मागतच एक शिवमंदिर तिला दृष्टीस पडले व देवळात पुष्कळ ब्राह्मणांची गर्दी होती व प्रमुख शाडिल्य होते व ते शिव आराधना करण्यात गुंतले होते व ते उभा देवळात आत आले आणि ते राजपुत्राला मुलाला पाहून ते शालिड ऋषी म्हणाले, हे कर्माची गती गहनच आहे. पहा, राजपुत्र दिवाने स्त्रीबरोबर फिरत आहे. व ते उमेचे स्त्रीने बोलणे ऐकले व तेव्हा शालिड ऋषीचे पाय धरले. उमा त्यांना म्हणाली, हे पूर्ववृत्तांत कृपा करून मला सांगा व त्रिकाल ज्ञानी आहात आपण. भूत भविष्य ज्ञान आणि मुलांची आई बापे कोणत्या व जिवंत आहेत की मेली यावर शालिड ऋषी सांगू लागले. या वडिलांचे नाव सत्यरथ व पूर्वी राजा होता व प्रदोषकाळी शिवाची पूजा करीत असता व शत्रूंची त्याचे नगर चहूकडून घेरले होते. शत्रूच्या नरभेद ऐकून तो राजा उठला आणि रणात गेला. तेव्हा प्रधानाच्या शत्रूचा पराभव करून त्याच्या राजाला धरून आणले आणि त्याच्या राणीने शिरछेद केला. म्हणून ते पूजा पूर्ण न करता ते तसाच भोजन करू लागला व कारण जेवणाचा लोभ झाला त्यामुळे ते जन्मी सत्यरथ अल्पायुषी जन्मास आला व लहान वयातच शत्रूकडून मारला गेला. तेव्हा ती पूजा सोडून जाऊ नये व सत्यरथ राजा आईने तिच्या सवतीला मारले व म्हणून ती या जन्मी पाण्यात सुसर झाली व पूर्वजन्मीचे वैर म्हणून ती राणी या सुसर तावडीत सापडली व त्या सुरीने तिला पाण्यात ओढून नेले आणि ते फाडून खाल्ली. व ते मुलगा धर्मगुप्त राजा मागील जन्मी शिवाचे काहीही ध्यान व्रत पूजा वगैरे काहीच केले नाही म्हणून त्याने ते आई वडील मारले जाऊन पोरका होऊन एकटाच रानात पडला. त्यासाठी तू प्रदोष समयी एकाग्रचित्त करून शंकराचे पूजन कर व पूजा समयी काहीही झाले तरीही कधी उठू नये. त्यावेळी साक्षात शंकर भवानीला घेऊन प्रदोष काळी येत असतात व भवानीला समर्थ बसवून शंकर तिच्या पुढे नृत्य करीत असतात व वाघदेवी विना वाजवीत असते व ते इंद्र जेवला वाजवीत असतो व स्वतः ब्रह्मदेव ताल धरतो व लक्ष्मी मधुर आवाजात गायन करीत असते व विष्णू मृदंग वाजवितो. शंकराच्या नृत्य गतीवर हे सर्व चालवलेले असते व यक्षांचा मुख्य व शिवांचा प्राणप्रिय मित्र कुबेर समोर हात जोडून उभा असतो व ते यक्षगण गंधर्व किन्नर देव असुर आपल्याला स्थानाप्रमाणे अदबिने उभे असतात व अशा प्रदोष काळाचा महिमा असून तो वेदशास्त्रांनाही अनाकलयीन आहे. व तेव्हा ते उमा म्हणाली, हे ऋषी मग हा माझा पुत्र दरिद्रिका झाला व ते गेल्या जन्मी तुझा पुत्राने दोषयुक्त दान भरपूर केले होते व कोणत्याही प्रकारे दान धर्म केला नाही. शिवाची पूजा अर्चना सुद्धा केली नाही व पर अन्न खाल्ल्याने जीभ दोषयुक्त दूषित दाने घेतल्याने दान दोषयुक्त पर स्त्रीला अभिलाषेने नेत्र दोषयुक्त होतात व मंत्र म्हणून उपयोग काय व सामर्थ्य कसे येणार. मग ते विधवा स्त्री उपासने दोन्ही निशत्रू शाडिल्य ऋषींच्या पायावर घातले व तेव्हा त्यांनी पंचाक्षर शिवमंत्राचा उपदेश केला. तेव्हा ते प्रदोष व्रत कसे करावे ते सांगितले व पक्षप्रदोष यज्ञ प्रदोष आणि शनी प्रदोष व्रतांचा महिमा ऋषींना उमेला विशद करून ते सविस्तरपणे सांगितला व त्रयोदशीला ते निराहार असावा म्हणजे कोणतेही अन्न खाऊ नये व दिवसभर सतर्क करावीत, दानधर्म करावीत, भुकेला अन्न तळहानलेल्याला पाणी द्यायचं, कुणाचाही अपमान करू नये व व्रतस्थ राहावे. सूर्यास्तानंतर रात्रीच्या 3 घटिका झाल्यावर अतिभक्ती नावाने प्रदोष पूजेला आरंभ करावा व गायीच्या शेणाने जमीन सारून मंडप उभे करावे, सजावट आरसा करावी, सर्वत्र प्रसन्न मंगलमय वातावरण असावे, सुंदर रांगोळ्या काढून ते कष्टाला पातकाला घालावेत, मंडपाला केळीचे खांब लावावेत, फुलांच्या माळा करून मंडप सजवावं, आपण स्वतः धवल वस्त्र परिधान करावे, शुभगंध कपाळी तिलक लावावं व सुगंधी पांढरी फुले आणावीत. मग शिवलिंगाची स्थापना करून त्या विधियुक्त पूजा करावी. प्रथम प्राणायाम व आचम आणि सुरुवातीचे विधी करून झाल्यानंतरच अंतर्न्यास ब्राह्मण्यास मातृकासह करून पिंडीस दक्षिणेसी विष्णूची पूजा मांडावी आणि ते सव्यभागी अग्नीची पूजा करावी. असे वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी अन्न भैरव सौद्रा अष्टदिक्पाल सत्यावर्णी याची स्थापना करावी. याचे यथाविधी पूजन करावे. शिवध्यान यथासांग करावे.
राजोपचारासहित उपचार समर्पण करून शिवाचे पूजन अंतकरणाने स्तवन करावे. गौरीनाथ तुझा जे करास व निर्मळ आहेस व कोटी चंद्राप्रमाणे तू अस्तित्व शीतल आहे व तू स्थाणू अचल सतचित आनंद आणि पूर्व सनातन ब्रह्म आहेस व ऋषींना तिला प्रदोष व्रत सांगितले व तेव्हा ते पूजा विधी यथानुक्रमण ते सांगितले व असे प्रदोष व्रत सांगून तो दोन्ही मुलांना उपदेश केला व तेव्हा नंतर ऋषींना आशीर्वाद घेऊन एका नगरात गेला व ते तिथे राहू लागला. तिथे महिन्यापर्यंत दोघांनी प्रदोष व्रत केले. गुरूंना असे सांगितले की शिवाचे पूजन करू लागले व तेव्हा शिवाचे पूजन साहित्य उसने देऊ नये म्हणून त्यांनी ते सर्व प्रसादाने तीर्थाचे साहित्य दुसऱ्याकडून घेऊ नये व ज्याला जसे जमेल तसे साहित्य असेल त्याने ती शिवपूजा करावी. ते विधीवर व देवांचा अधीर व त्यागमन ते शिवाचे आचरण करून त्या वेगवेगळे घडल्यास ब्रह्महत्येचे पातक लागले असल्यास शारीर ऋषी सांगते शिवपूजेचा उपहार न पापाहून मोठे समजावे. ते दोन्ही लहान मुले नेहमी शिवपूजेत मग्न असायचे व ब्राह्मणपुत्र सुचिव्रत एकदा एका नदी तीरीवर खेळत असताना ते अचानक तेथील एक दगड कोसळला आणि त्या दगडात एक हंडा बाहेर पडला व त्यात भरून द्रव्य होते व ते तेथून घरी आला आणि त्याच्या आईला चमत्कार वाटून आश्चर्यचकित आनंद झाला आणि उद्गारित प्रदोष व्रताचाही महिमा आहे की काय ते ज्या कृपेने आम्हाला गुप्तधन मिळाले आणि ते आमचे दारिद्र्य नष्ट झाले आणि ऐश्वर्य संपन्न. शुचिव्रत राजपुत्राला म्हणाले हे येते धर्म पान तुझे. तेव्हा तर राजपुत्र म्हणाला मला नको, कारण मी राजपुत्रच असल्याने मी तर धरते आणि त्यातील धन आम्हा राजवंशी याचेच असले त्यातील अर्धा हिस्सा मी कसा घेऊ. त्यावर ते शुचिव्रत काहीच बोलणार. ते दोघांनाही शिवध्यानात शिवस्मरण न विसरता विनयमयित चालू होते व तेव्हा त्यानंतर ते दोघे रानात फिरायला गेले व तेव्हा ते एक ठिकाणी गंधर्व कन्या खाली आल्या होत्या व तेव्हा खेळत होत्या व तेव्हा त्या दोघांनाही पाहिलं व ते परम सुंदर लावण्यवती होत्या व ते शुचिव्रत राजपुत्राला म्हणाला दुसऱ्या स्त्रियांकडे असे डोळे फाडून पाहू नये. तेव्हा त्याच्याकडे पाहिले तर चित्त ठिकाणावर लागत नाही. तेव्हा सारखा त्याच्यातच विचार येतो व तेव्हा स्पर्श केला असता आपण शक्तिहीन होतो व त्या अंगी बळ राहत नाही. तेव्हा कुटील आणि दांभिक असता म्हणून ते अनर्थाला कारणीभूत होतात. पण शेवटी राजपुत्र होतो त्या ब्राह्मण मुलाला म्हणाला तू इथेच थांब. आणि मदनासारखा सुंदर तरुण आणि पहावयास गेला आणि तो दिसायला राजबिंड होता व तो डोळे कानापर्यंत आणि शरीर नुसते तारुण्यात शिरलेले कोमल आणि ते जवळ जाऊन पाहू लागला व तेव्हा ते मुलींच्या मध्ये जी नायिका होती तू तर नाव अशुमती व गंधर्व कन्या प्रगिनीची पती कोद्रवीन त्याची कन्या व अशुमती राजाचे शंकराला प्रसन्न करून घेतले व तेव्हा त्यांनी शंकराला विचारले माझे कन्या अशुमती मी कोणाला देऊ. तेव्हा ते हिमालय जावई शंकर म्हणाला सत्यरथाचा पुत्र गुणधर्म माझा परम भक्त आहे व त्याला हिला अर्पण कर. तेव्हा ते पूर्वीचे शिववचन होते व योगयागाने अशुमतीला गुणधर्म दृष्टीस पडला. तिने ते दुरूनच त्याला पाहिले. तेव्हा राजपुत्राची ती टक लावून पाहू लागली. तेव्हा तिथे दुसरा मदनच वाटला. क्षीरसागरात स्नान करून जणू चंद्रच आपण कलंक आला आहे. त्या राजपुत्राचे सुंदर मुख कमल आणि अशुमती न्याहाळीत होती व त्याचे 32 लक्षणे युक्त असे जपांचे हात ढोबरापर्यंत लांब आहेत. अशा आपल्या विशाल छातीवर खांद्यावर धनुष्य बाण लावून हातीच्या चालणीप्रमाणे चालत होती व ते राजपुत्र वाटत होता व तेव्हा राजगुण संपन्न राजपुत्र अशुमती संख्याना म्हणाली हे सख्यानं तुम्ही दुसरे वाहनात सर्वजणी जावं. तो सुंदर सुवासिनी फुले घेऊन या व तिच्या सख्या काय समजायचे ते समजल्या व त्या फुले घेऊन येत होत्या व ते म्हणून दुसऱ्या वाहनात निघून गेल्या व अशुमती एकटीच राहिली आणि ती हळूहळू राजपुत्राला खुणावले व जमिनीवर पाने पसरवून एकांतात तिने बैठक तयार केली व त्या झाडाच्या डहाळ्या पाने जमिनीवर अंथरले व राजपुत्र तिने ते अतिशय सुंदर होते व ते कपाळ मोठे होते आणि डोळे कानापर्यंत होते. ओठ रक्तासारखे लाल चुटूक होते व ते सुकुमार होते व मधुर भाषण करणारे आपल्या नेत्रांनी प्रेमवान सोडणारे अशा त्या लावण्यवती हिरिणी गंधर्व कन्येचा हृदय राजपुत्रांनी जिंकले व मनात अडकलेले प्रेमपुत्र मूर्छा सावरून गेले व राजपुत्र विचारले हे शृंगार सरोवर मी राजहंस सवे राहीन म्हणला व तेव्हा ते चंद्रासारखा तुला प्रफुल्लित चेहरा पाहून माझं मनरूपी चकित नृत्य करू लागला आहे. तेव्हा ते मन तू मिळावास म्हणून ते चातकाप्रमाणे तळमळू लागला आहे व ते तुझे मन पाहून माझे मन लाजेने चूर झाले आहे व आपल्या मुखाचे दर्शन पाहत परत व्हावे म्हणून माझे नेत्र आसुसले आहे व तेव्हा ते मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांचे ध्वनी मला मेघासारखे वाटत आहे व तेव्हा वाटते की मोर बघून माझ्या हृदयात थुई थुई असे नृत्य करीत आहे. आपल्या गळ्यातील सुंदर तेजस्वी माळ मोत्यांनी माळ काढून तिने राजकुमाराच्या गळ्यात घातली आणि ते तुला वरले आहे असे सांगून तिने त्याच्या चरणावर डोके ठेवून गंधर्व कन्या म्हणाली आजपासून मी शरीराने मनाने वाणीने आणि तुमची भार्या झाली व स्वतःला पूर्णपणे ते स्वाधीन केले आहे व यावर धर्मगुप्त शांतपणे म्हणाला मला आई वडील नाहीत व मी सम्राट झालेला अत्यंत दारिद्र्य आणि राजकुमार आहे व वडिलांना एक गोष्ट कळल्यावर तू काय म्हणतील व अशुमती गंधर्व कन्या राजपुत्राला म्हणाली हे मी 3 दिवसाच्या आज जागी परत येईल व तुम्ही तयारीनेच या आपण लग्न करूया असे बोलवून ती चतुर स्त्री तटक वडिलांकडे गेली आणि जे घडले ते सर्व वृत्तांत सांगितले. ऐकून बापाला परम संतोष वाटला व राजपुत्रही परत गेला आणि ते आपल्या भावाला संपूर्ण वृत्तांत सांगितलं व दोघांनाही शालेय गुरुचे वचन आठवत होते व त्यांनीच फळ आले. दोघांना मन झाले व गुरुवर श्रद्धा कमी पडत नाही म्हणून काल मृत्यू भयापासूनच गुरु सदैव रक्षण
शिष्याचे रक्षण करतो. व याचे हे दोघे भाऊ परत घरी आले आणि आईला सर्व वृत्तांत सांगितलं. ती म्हणाले, शिवशंभर, तू धन्य आहेस व तुझी भक्ती, शुभ पूजा, भजन यातूनच तू भक्ताला प्रसन्न होतस व त्याचे आम्हाला आज चांगले फळ मिळत आहे. व त्याचे 3 दिवसांनी दोघे बंधू रानात गेले व गंधर्व राजा द्रुकोनी लग्नाची सर्व सामुग्री घेऊन आला व ते समोर जावयाला पाहताच गंधर्व राजा आनंद सागरात जणू पोहू लागला व इतका सुंदर आणि आरोग्य संपन्न होता. व गंधर्वांनी छत्र आणि आसन तेव्हा ते पाठवून ते आईला सन्मानाने आणले व त्यानंतर ते दिवस 4 लग्न सोहळा चालला होता व ते कोणत्याही गोष्टीची कमतरता न गंधर्व राजाने कमी पडू दिली व स्वर्गीय दिव्य अनमोल व अशा सुंदर वस्तू गंधर्व राजाने विहिणीला दिल्या होत्या. व लक्ष 10,000 गजसेना, धनपुष्ट, 1,00,000 घोडे व 1,00,000 दासी रत्नादीचे अक्षय भांडार, अक्षय बाणांचे भाते व दिव्य धनुष्य दिली व गगनीत आणि दोघा पुत्रांचा सन्मान करून बोळवण करून दिली व ते पती समवेत वाहनातून चालली होती. तेव्हा तिचे समवेत हातात सोन्याचे सत्र घेतलेले गंधर्व धावत होते व तेव्हा तिचे दिवसांनी राजकुमाराने आपल्या पित्याचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी ठरविले व त्या आक्रमणाचा दिवस ठरवून त्यांनी ते सैन्याचा आदेश केला व 4 प्रकारच्या वाद्यांचे अगजर, रथ, हाती, घोडे आणि पायादळ, अक्षय चतुरंग सेना घेऊन राजपुत्रांनी विदर्भ नगरात वेढा घेतला व तेव्हा ते सत्यरथ आणि ते पित्याचे पूर्वी राज्य नगरात हिलाक्यावरून तोफांचा भडीमार बाणांचा वर्षाव सुरू झाला. परंतु गंधर्वांनी सैन्य अफाट होते व ते क्षणार्धात नगर जिंकून घेतले व तेव्हा त्याचे पूर्व राजकुमाराचे पित्याला मारले व ते दुर्मशन राजाला सैनिकांनी जिवंत धरून आणले आणि त्याला बंदीबान बनविले. देशोदेशींचे राजा प्रजानन राजाला नियमित कर देऊ लागले व तेव्हा ते उमार बंधू शुचिव्रत असे धर्मगुप्तांचे 10 सहस्र वर्ष उत्तम प्रकारे राज्य केले व ते शालिडी गुरूंना त्यांनी सन्मानाने बोलावले व पाठविले आणि शतपक्षधन त्यांना अर्पण करून त्यांना साक्षात केला व त्याचा राजाभिषेक करून अलंकार आणि वस्त्रे देऊन त्यांना सन्मानित केले आणि त्यांच्या राज्यातील रोग संकटे, दुष्काळ, अवर्षणे सर्व नाहीसे झाले व कोणीही दुःखी झाले नाही व ते सर्व व्याधी, वैव्याध्य, मरण, दुःख, शोक, तंटे, विघ्नेश या राज्यातून संपली. कोणीही दुःखी राहिला नाही. वर्षाच्या घरोघरी आनंद झाला व प्रजा राजाला देव मानू लागली व राजाला आशीर्वाद देऊ लागला व असे अशुमतीवर धर्मगुप्त सुखाने राज्य करू लागला. यवराजे यांनी ते आपला भाऊ शुचिव्रताला दिले व ते सर्वांचे परिपालन केले व ते 10,000 वर्ष राज्य केल्यावर त्यांनी ते आपला पुत्र सुगम याला आपला उत्तराधिकार देऊन त्यांना राज्याभिषेक केला व आपल्या मनात उमाशंकराने ते स्मरण केले व त्या क्षणी ते दिव्य विमान करून आले व ते दिव्य देह प्राप्त होऊन तो राजा त्या बंधू अशुमतीसह शिव विमानी बसला व शिवाचा जय जयकार करत तो कैलास पदाला जाऊन ते तिथे जगात्मा शिवाला पाहून त्यास लोटांगण घातले व दिनांचा बंधू पतिनांचा पावन करणारा कृपावंत हृदय स्मरल्यामुळे ते अक्षयपदी पोहोचले व जे कोणी गुणधर्माचे कथानने ऐकतात किंवा वाचतात, ते लिहितात, अनुमोदन देतात, त्याचे रक्षण स्वतः भगवान शंकर करतात व स्वतः पापाचा लोभ घेत होतो व जिथे जाऊन तिथे यश मिळते व धनधान्याची कमतरता पडत नाही व ते ऋण शिल्लक राहत नाही व प्रदोष व्रताचे महत्त्व अगाध आहे व ग्रंथ ऐकून ते व्रताचे आचरण करतात. ते दरिद्र आणि मरण वास्तव्य करूनच शकत नाहीत आणि ते त्रिवार सत्य आहे व ज्या घरी शिवल्यामृत ग्रंथ आहे व ते शिव त्याची पाठ राखण करतो व त्याच्या मागे सदा उमाकांत राहतो आणि शेवटी त्याला शिवपद प्राप्त करून देतो. हा ग्रंथ अमृतासारखा गोड आहे. प्रज्ञरचना व परिपक्व जणू पिकलेले फळच आहे व तटस्थ करणारे व कावळे मुख दुर्बल त्यांना कसे आवडतात व ब्रह्मानंद विरूपाक्ष श्रीधर वरदा दुष्टकर्म नाहीसे करणाऱ्या कर्माध्यक्षता तुझे अनुभव सतत येत असतात व शिवल्यामृत ग्रंथ अवीट आहे. स्कंद पुराणात ब्रह्मोत्तरखंडात त्याचे वर्णन आहे व असा हा 5वा अध्याय सज्जन लोकांनी अखंड वाचावा. हा 5वा अध्याय लोकांनी मधुरवाणीत सांगावं. श्री साबे सदाशिवाय अर्पणमस्तु. ओम नमः शिवाय. अध्याय 6वा. श्रीमंतीने आख्यान. चित्रांगत श्रीमती पुनर्मिलन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री साबे सदाशिवाय नमः. हे शंभ, तू मदनांचा अंत करणारा व आणि मला सोडून टाकणारा आहेस व तुझे जे करास व मत्सर आणि उन्मत्तपणे वन तू दहन करतोस व म्हणजे जाळून टाकतोस. तू भक्तांना संसार भयाच्या पाशातून मुक्त करतोस व भावनेची तू क्रीडा करून ते मनोरंजन करतोस व तिचे प्रयत्न प्रिय करतोस व तू हिमालयाचा जावई आहेस व गंगाधर ज्यांचे मुख शेंदुराच्या रंगासारखे आहे व जो शेंदूर मुखावर लावतो तो गजाननाचा तू पिता आहेस व कापराच्या रंगाप्रमाणे तुझी काय धवल म्हणजे ती शुभ आहे व कमलाच्या शय्येच्या राहणाऱ्या विष्णूचे तू मनोरंजन करतोस व त्रिपुराचा नाश करणारा व तीनही दोष शमविणारा असा तू तीनही भुवनांचा ईश्वर आहेस व विष पचविल्यामुळे तू तुझा कंठ निळा पडला आहे. त्यामुळे नीलगिरी असे म्हणतात व मुख कमलावर नेहमी सुंदर आणि मनमोहक हास्य तरळत असते व ते नदीत हे तुझे वाहन आहे व कामावर जो तू विजय मिळवला आहेस व गजावंत आहेस व दक्षांचा यज्ञ उद्ध्वस्त करून तू टाकलास व तू राक्षसाच्या
पत्य करतोस व तितकाच तू दयाळू आहेस व तू अगणित भक्तांची मनोकामना पूर्ण करतोस व ते राजाने ताटाती राक्षसांचा वध केला व तुला तुला अतिप्रिय आहे व तिनेही ताप नाहीसे करून तू भक्ताला सुखी करतोस व तुझे तू अतुलनीय गुणवर्णन करायला 10,000 तोंडे असलेल्या शेषनागालाही तेवढे सामर्थ्य नाही. तू नेहमी शांत राहतोस व विकल्परहित आहेस, निरंजन आहेस व तू शाप शरहित पूर्ण विरक्त आहेस व आपल्या भक्तांना तू पाशातून मुक्त देतोस व ते जन्म मरणाच्या फेऱ्यातून तू सोडवितोस आणि सोडवित आहेस व जे अनन्य भावाने तुझी भक्ती आचरतात त्यांना तुझे जे ऐहिक सुखी मानतील ते तू पुरवित करतोस व सकाम भक्ती करताना ते तुझ्या स्वतःच्या ध्यानाची गोडी लावतोस व ते मन आपल्या ठिकाणी एकचित करतेस व ते तुझे भक्त अंत्यविरक्त होऊन ते तुझ्या पायाजवळ मोक्ष पावतात व सोमवार आणि प्रदोष व्रताचे आचरण केल्याने सर्व असंख्य स्त्री पुरुष व भवसागर तरुण गेले व तेव्हा त्याविषयी एक कथा सूत शौनदिकांनी सांगत आहेत व चित्रवर्म राजाची कथा व श्रीमती आख्याने. आर्यावर्त अर्थ भारत देश ही पुण्यभूमी आहे व जेथे आपण राजा चित्रवर्म राजा करीत होता व पूर्व नल आणि हरिश्चंद्र राजे होऊन गेले व तसा हाही पुण्यशील प्रतापी राजा होता व राजा जन्मदाता पिता आपल्या मुलांचे व मायेचे पोषण करतो व तसा राजा गायी ब्राह्मणांना प्रजेंना स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ करीत असे व दुष्ट दुर्जन व खल प्रवृत्तीच्या लोकांना दंडित करीत असे व प्रयत्नामध्ये तो भागीरथ होत व वायुसूत हवामानासारखा तो बलवान होता व रणांगणात तो परशुरामासारखा अजंक होता. राजाप्रमाणे दानशूर होता व विष्णुशंकर यांच्या भक्तीत ते साधारण मान असायचा व ते आता पुष्कळपुत्र झाले पण युद्ध वडिलांप्रमाणे शूर होते व ते 5 मुखी असलेल्या शंकर त्याची भक्ती नवस केल्यावर त्याला एक सुंदर रत्नकन्या प्राप्त झाली व दयमंती रती मंदोदरी अशा उपमा तिच्या मुळे लजेने खाली मान घालीत व ते लक्ष्मी किंवा पार्वती उपमा देण्याचे योग्य वाटत नव्हते व दिसायला भार्गवी सारखी अप्रतिप होती व ते हेमवतीने उपमाच तिला शोभून दिसत होती व कलंक राहित चंद्रासारखा तिचा चेहरा निर्दोष होता व ब्रह्मदेवाने त्रिलोक्यातील सौंदर्याचा कल्क काढून तिला बनविले असावी. तिच्या जन्माचे वेगळे भविष्य ज्योतिषांनी सांगितले होते. त्यावेळी तिच्या पित्याला राजा चित्रवर्माला जे जातक ऐकून ती अपार सुख आणि अतिशय आनंद वाटला. एक ब्राह्मण सत्यवचन देऊन ते आपल्या कन्या अखिल पृथ्वीची स्वामिनी होईल व धर्तीवर 10,000 वर्षे राज्य करेल व ते ऐकून राजा फार संतोष वाटला व त्याने ब्राह्मणाला धन वस्त्रे आणि अलंकार देऊन संतुष्ट केले. राजाने मागितलेले तेही दिलेही. त्यांना नाही देणार असे कुणालाही म्हटले नाही व त्यापुढे ते सौंदर्य असून शकत नाही म्हणून राजाने तिचे नाव श्रीमती असे ठेवले होते. कन्या म्हणजे ती चालती फिरती लावण्याची जणू गंगाच आणि चतुरपणाची खानच जणी शारदा देवी सारखी बुद्धिमान होती व राजा संतोषाने जणू संकोचला व तेव्हा ते अमृताच्या पेल्यात विषाचा थेंब पडावा तसा एक पंडित आला व ते भविष्य बोलू लागला. तेव्हा वयाच्या 14व्या वर्षी हिला वैदव्य प्राप्त होईल व पंडित्वाचे तपस्येला लोखंडाच्या रसासारखा तेच बोलून ते ऐकून राजा एकदम उद्विग्न झाला व तेव्हा ते अंगावर पडावे तशी त्याची अवस्था झाली किंवा ती वीज कडकडून डोक्यावर कोसळली असे वाटले किंवा कुणाच्या अचानक काळजात सुरी खुसपावली तसे ते पंडिताचे बोल राजाच्या हृदयात घुसले व तो ब्राह्मण बोलला राजा तू चिंता करू नकोस व शिवल्या अमृत कृपेने तुझे भक्त हिचे सौभाग्य क्षण राहील व सत्यवचन समज व नंतर ब्राह्मण आपल्या घरी निघून गेला व पण राजा घोर चिंतेत पडला व तिला घातले काहीच ठाऊक नव्हते. ती कळीचे फुल तेव्हा झाली कळलेच नाही व तेव्हा सर्व कलांमध्ये निपुल झाली व चातुर्य खाण्यातील दिव्यरत्न अशी ती शोभून दिसू लागली. तिचे मधुर स्वर आणि आलाप ऐकून कोकिल स्तब्ध होत व तिच्या अंगाचा गंध सुटायचा आणि त्याने कस्तुरी मृग रानात वेडे व्हायचे. पित्यांना तर ती प्राणाहून प्रिय होती. तिला पाहून डोळे कधीच तृप्त झाले नसत व तिचे मुख कमल पाहून आणि मदन लाजेने मान खाली घालायचे व तिचा कटी प्रदेश पाहून सिंह तोंड लपवायचे व तिची गती पाहून ते मानस सरोवरातील हंस लपून बसायचे व तिचे चालणे पाहून हत्तींना शंका येऊ लागे व तिचे केस कुरळे पाहून ब्रह्मांची पंक्ती सुवासासाठी तिच्या भोवती रुजू घातली व लाजेने तिने पाहिले की तिचे नेत्र जणू मासा हरिण यांचे डोळ्यासारखे एकत्र केल्यासारखे वाटे व तिची चिवीनी पाठीवर हलताना पाहून असं भुजंग डौलाने डोलतो असा वाटे व तिचे नाक पाहून पोपट त्या वृक्षावर पळत असे. केवी तिची नासिका पाहता यावी म्हणून ती ओढ पाहून डाळिंबाची फळे लाजेने चूर होऊन जातात. पिकलेल्या डाळिंबाच्या दाण्याला लाजवीन असे तिचे दात होते व तिचे स्वप्न पाहून कमंडलू शंकित होत व त्या स्थानाचे रूप वर्णन तरी कसे करावे. तिच्या शरीराचा सुगंध 10 योजने इतका लांब पसरे व सूर्यप्रभेसारखी तिची कांती चमकत होती व तिचा मुख चंद्रमा शरीर राशीसारखा आल्हाददायक वाटे व ते उपवर झाली व आता तिच्या बऱ्याच सख्यांनी मिळाल्या व पकिनी आणि किन्नर कन्या तिच्या मनोरंजनासाठी गायन करू लागल्या व त्यांच्याकडून श्रीमतीने बातमी समजली. 14व्या वर्षी तिला वैधव्य प्राप्त झाले व एका ऋषीने सांगितले आहे की ऐकून राजकन्या भयंकर संतापली आणि ती याज्ञवल्क्याची पत्नी मैत्रेयी हिच्याकडे जाऊन तात्काळ तिचे पाय धरले आणि ती रडत विचारू लागली, हे सौभाग्य चिरकाल टिकणारे असे कोणता व्रत मी करू जे मी त्वरित सांगा. कोणत्या देवतेचे
पूजन करू, त्या गुरुला शरण जाऊ. मग ती मैत्री येऊ. सगळा वृत्तांत प्रथमापासून सांगितला. मला वयाच्या 14व्या वर्षी निश्चितपणे वैद्यवती येणार आहे. तेव्हा तिची मैत्रीण तिला शांत करून म्हणाली, सोमवाराचे व्रत धर. आणि तिला शिवपंचाक्षरी मंत्र सांगितला व सर्व पूजेची तांत्रिक अंगी तिला सांगितली. व सायंकाळ झाली व शंकर पूजा व षोडोपचारे पूजा अर्पण करावी. निर्मल भक्ती अंतःकरणात ठेवून पूजा. जरी तुला दुःख प्राप्त झाले तरी ते व्रत सोडू नकोस. ब्राह्मणांना भोजन दे आणि आदी आदराने दाम्पत्याची पूजा करून त्यांना संतोषी ठेव. दुःखांचे पर्वत जरी कोसळले तरी ते व्रत सोडू नकोस. मनात व्रताचा कंटाळा करू नको आणि व्रताला बोल लावू नकोस. व हे व्रत धर की कोणत्याही स्थितीत दुःख शोक करू नको. विवाह. पुढे नैषधे राजाचा राजा नळ, त्याचा पुत्र त्याचा इंद्रसेन, त्याचा मुलगा चित्रांगद हा मदनासारखा सुंदर दिसणारा 64 गज प्रवीण पितामह नळ राजासारखा सर्व लक्षणांनी युक्त असा होता व संपूर्ण पृथ्वी जरी शोभली तरी तिची चित्रांगद सारखा सुंदर दुसरा सापडणार नाही. म्हणून तो वीर म्हणून निश्चित केला व त्याची प्रतिका पाहून सर्व ठरविले. इकडे श्रीमतीने व्रताचरण करण्यास आरंभ केला व तेव्हा व्रत सांगितले होते तेव्हा त्यापेक्षा आधी आदराने व्रत करीत होती व ते दिवसाने 1100 दाम्पत्यांना वस्त्रालंकार देऊन त्यांची यथोचित पूजा करीत होती व ते भोजन घालून त्यांना संतुष्ट होती व यथासंग शिवपूजा सुद्धा करीत होती व सोमवार ती जागरण करीत होती. पंचसूत्री शिवलिंग तयार करून त्यासाठी अतिसुंदर मणिमय शिवमंदिर तयार केले होते. शिवपूजन करताना काहीही कमी पडणार नाही याची काळजी घेत असे व पूजेचे फळ विश्वासाभिषेक केला असता सहसा पापांचा नाश होतो व शिवांची पूजा मनोभावे काया वाचा मन एकाग्रचितेने केले तर अपार साम्राज्य विस्तार होतो व तो गंध अक्षदा आणि फुलांचा वाहिल्याने ते सौभाग्य अखंड राहते व शंकराचं पुष्प धूप जाळा असतात ते सुवासिक होते व दीप जाळ्याचे वंशवृद्धी संतत होते व दीर्घ आयुष्य होते व नैवेद्य दाखविल्याशिवाय पूर्ण भाग्य उजळते व लक्ष्मीचा वास पुरुषार्थ पूर्ण होतात व नमस्काराने निराग आरोग्य लागते व प्रदक्षिणा घातल्याने ते ब्रह्मण नाहीसे होतं व ते नाम जापल्याने महासिद्ध प्राप्त होतं व हवनाने धनसंचय होतो व ते कीर्तन केले असता साबे शिवादी अशी कृपा लागते व ते साक्षात शंकर पुढे उभा राहतो व शिवाचे ध्यान केल्याने ते आत्मज्ञान महाज्ञान प्राप्त होते व ही कथा श्रवण केल्याने आदिवेदी होतात व शिवासमोर तन्मय होऊन ते नृत्य केल्या जन्म मरणाच्या चक्रातून मोक्ष मिळतो व ते तंत विवंत धन ही लक्ष्मीवादी शिवासाठी सुंदर आलाप काढत वाजविलेली होते. कंठ सुस्वर होऊन अपारकीर्ती वैभव प्राप्त होते व ते रत्नी त्याला केले असता नेत्रात दिव्यदृष्टीचा लाभ होतो व ते आशा रीतीने ह्या शंकरासह पूजन केले. सर्व ठिकाणी विजय मिळतो व लाभ होतो व ब्राह्मण भोजन दिल्याने ते वर्णन केलेले सर्व प्राप्त होते. त्यापेक्षा जास्त आदराने भक्तीने निष्ठेने आणि शिव कीर्तन करीत होता व त्या शिवोपासनेचे फळ आहे. व त्यानंतर नैषधे राजाचा पुत्र चित्रांगद यांनी श्रीमती राजकन्या यांचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून दिला व ते 4 दिवसापर्यंत लग्न सोहळा चालला होता. त्याने सर्वत्र विधीसह करायचे म्हणजे मोठा समुद्र एवढा ग्रंथच तयार होईल व सहस्र आमच्या राजाने वरदक्षिणा म्हणून ते वस्त्रालंकार न वरले व किती दिली त्याची गणनाच करता येणार नाही. व आशा शाळा गजशाळा रत्नखचित विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा जामातात आनंद म्हणून दिले होते. 4 दिवसापर्यंत 4 वर्णाच्या लोकांना तृप्त केले व ब्राह्मणांना अपरिमित दक्षिणा दिली होती. इतकी नेत्यांना वाट सोडून दिली होते. याचक सुद्धा पुरे म्हणत तोपर्यंत समाधानी केले होते. राजाने राजाचे औदार्य पहा व राजाचे दारिद्र्य नष्ट निषाद दुःख संकट सर्व दारिद्र्य मुळापासून नष्ट झाले व राजाने धनाचा असा काही वर्षाव केला की दारिद्र्य दुर्वळ अशा झाला व याचकाची तृप्ती झाली. मनात समाधान पावले व जणू तृप्तीस तृप्त होऊन गेली व चंद्राच्या 16 कला चिरवून जगू राजकन्याचे दात ईश्वराचे बसविले आहे असे वाटे व दातातील दोष दूर करून त्यातील ते फटी सुंदररित्या भरल्या होत्या व त्या अर्थात तिच्या त्या हिरड्यात ताम्र वर्णाने शोभून दिसत होत्या व तिचे शोच्छवामृत सुगंध बाहेर पडे व तिच्या मुखाचा रंग कमळाच्या पाकळ्यासारखा आरक आणि गुलाबी होता व कंठ शंखासारखा कमळाच्या माळा आणि कमळाचे पाने एकदटून तिच्या चंद्रावर प्रमाणे देखण्या चेहऱ्यावर ओवळून टाकले असे ते श्रीमतीचे राजा प्रसादात प्रवेशिला होता असो. सर्व मन पान सोपस्कार पूर्ण झाल्यावर ते इंद्रसेन नैषधे राजाला निघून गेला व तेव्हा ते सर्व वराडी लोक श्रीमतीच्या सौंदर्याची स्तुती करत निघून गेले होते. विजयादशमी आणि दिवाळी पाहून चित्रांगद श्रीमतीला पित्याने सन्मानाने बोलावले. राजाला जावयाला भरपूर दिवस ठेवून घेतले व त्यांना सन्मान केला व पक्वाने केली. आनंदात ठेवले होते. श्रीरंग इंद्र या जोड्यासारखा चित्रांगद आणि श्रीमती जोडा शोभून दिसत असे होता व नाना प्रकारे ते सन्मान देऊन त्यांना आनंदित ठेवले होते. एक दिवस चित्रांगद सोबत एक अफाट सेना घेऊन ते हरिणाच्या ठिकाणी शिकारीसाठी गेला व तेव्हा रानात शिकार करताना फार दमला, शरीर तापले आणि घाम आला. तेव्हा ते चित्रांगद अथवा मिळावा म्हणून ते यमुनेच्या पाण्यातून
नावेतून गेला होता. यमुनेच्या डोहात नावेमध्ये मुख्य सेवकांना घेऊन चित्रांगद आरामात बसला होता व चहूकडे नजर फिरवितो हास्य विनोद करू लागला. यमुनेच्या पाणी काळेशार आणि कृतांतासारखे भय निर्माण करणारे खोल पाणी होते व त्या पाण्यात तळ कोणताही कोणी कधी गाठला नाही. व अचानक सोसाट्याचा वारा आला आणि ते नाव पाण्यात डळमळू लागले आणि नावाडे आक्रोश करू लागले होते. ते अरे ऐका सैनिक हो, चित्रांगद राजाचे नाव बुडत आहे. व तेव्हा अकस्मात नाव येऊन बुडून गेली होते. सर्वजण भयभीत झाले. एकच आकांत उठला व त्यांचे सर्व वर्णन करायला शब्दच नाही. व काठावर सेना अपार उभी होती, पण त्यांच्या दुःखाला सीमा उरली नाही. चित्रांगदाच्या पाठीमागे सारखा आकांत करीत होते व ते जिकडे तिकडे हाहाकार माजला व ते सेवक हाहाकार मारत धावत सुटले. व तेव्हा त्यांनी वार्ता चित्रांगदाला सांगितली व तेव्हा राजा छाती पिटवत यमुनेच्या काठाकडे धावत आला व पालखीत बसून श्रीमतीने आईसह धावत त्या ठिकाणी आली व ते सर्वजण दृश्य पाहून ती जमिनीवर कोसळले. सर्वजण दुःखात बुडून गेली व तेव्हा ती कोणाकोणाला दिलासा देणार व श्रीमतीने धरणीवर निचेष्ट पडली व तेव्हा ती पित्याने सावरली व आईने शोक सागरात बुडून नेले व सर्वत्र एकच आकांत उठला व श्रीमती धरणीवर निष्ठित पडली व ते पित्याने सावरले. आईने धावत जाऊन मुलीच्या गळ्यात मिठी मारली आणि सर्व सृष्टीची जणू शोकाने पृथ्वी जणू डळमळू लागली व तेव्हा समुद्राचे पाणी तृप्त झाल्यासारखे वाटले व पशुपक्षी वाहणारे वृक्षवेली लता पर्वत याही श्रीमतीने पाहून अत्यंत शोक वाटला व अतिशय शोक झाल्याने ती श्रीमतीला मूर्छा येऊन पडली व ती बातमी ऐकून भद्रसेन पत्नीसह धावत आला आणि हे सर्व एकत्र आले व दुःखात वार राहिला नाही व ते सुनेला पाहून सासऱ्याचे शोक उन्मळून बाहेर पडला व चित्रांगदाची आई मूर्छित होऊन धरतीवर कोसळली व सर्व स्त्रियांनी तिला सावरले व त्याच्या शोकास अंतच नव्हता व तो हातात माती घेऊन लावण्याची तोंडाला घाली व म्हणून गहन पाय केले व त्याचे भयानक फळ मिळाले. व माझा एकुलता एक मुलगा फार मायेचा व पूर्ण पापाचे फळ यमुना काळरूपाने आली व ती काय आमच्या आंधळ्याची काठी जणू यमुना डोहात बुडून गेली का बरे, असे आमच्या अनाथाची काठी पहा बरे, कोणी निर्दयपणे सोडून टाकली व माझा राजहंस मला दाखवा म्हणजे माझा पाडस चोरून नेल्या. माझा चित्रांगद निष्पाप त्याला चोरून नेले व मी पूर्वी कोणते पाप केले होते व प्रदोष व्रत मध्ये सोडून दिले होते व शिवरात्रीला मी जेवण केले किंवा सोमवाराचे व्रत मी सोडले होते तेव्हा लक्ष्मी पती विष्णू आणि उमापती शंकर यांच्यात भेदभाव केला होता व हरिहर कीर्तन चालू असताना मी किंवा कथा चालू असताना रंगाचा बेरंग केला व का ब्रह्मवर्ग जेवत असताना पंक्तिभेद केला होता तेव्हा संत म्हणताना दोष दिला किंवा दुसऱ्यांच्या धनाची किंवा अभिलाषा ठेवली होती काय किंवा दान केले म्हणून उगीच पुष्कळ दिवस ब्राह्मणांना खेपा घालवायला लागल्या व दात देत असताना हिने विघ्न उत्पन्न केले व कोणाच्या तोंडाचा घास ओढून घेतला का, मी पूर्वी गुरुद्रोह केला का व किंवा जेवायला बसलेल्या ब्राह्मणाला उठवून लावून दिले का, हरिणा आणि पाडसाला एकमेकांपासून दूर केले का, सैन्याची निंदा केली का, कशामुळे माझा पुत्र की काय गेला असे काय वाटते व असू नंतर प्रधान व इतरांनी मिळून चित्रवर्मा श्रीमतीला सावरले आणि त्यांनी स्वतःची घरी नेऊन आपल्या घरात घेऊन घेतले होते. इंद्रकड सेना लावण्यवती शोकाकुल होऊन ते चित्रगत राजाला पाहण्यासाठी गेला असताना त्यात फायदा उठवून चंद्रसेनाच्या भाऊबंधांनी कपटाने स्वतःच्या ताब्यात राज्य घेतले व तेव्हा ही वार्ता समजल्यावर इंद्रसेन लावण्यवती देशावतराला पळून गेले. तेथेही शत्रू पक्षाकडील सैनिकांनी ते पकडले आणि ते बंदी ग्रहात ठेवले होते. इकडे चित्रांगद राजाची पत्नी श्रीमती हिने व्रत सोडले नाही आणि आधाराने 111 ब्राह्मण दाम्पत्य दान दक्षिणा देऊन विधियुक्त तर त्याची पूजा सत्कार करीत राहिली व सर्व भोग सोडून ती दिवस रात्र नित्य शिवस्मरण दंग झाली व तेव्हा तिने 3 वर्ष कठोर व्रत आचरले व पुढं कथा नागलोकात चित्रांगद इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला होता व त्याला राजकन्यांनी पकडले व त्यात पाताळात नेले व ते नागालोकीत अद्भुत नगरी पाहून राजकुमार थक्क झाला व नागिनीच्या रूपात ते दिव्य स्त्रीला पाहिले व तेव्हा त्याची नावे प्रगिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंकिनी आणि अतिशय चतुर आणि भामिनी सुद्धा असे अंगी दिव्य सुवास येत होता व तेव्हा त्याच्या पायाच्या नखावर सदैव भुंग्या गुंजारत करीत असत होते. त्याचा मुख चंद्रमा पाहून ते तपस्व्याचा तपभंग होता व त्यामुळे चकुरांचे सुद्धा सर्वत्र नवरत्नाचे खडे पसरले होते व ते वैभव पाहण्यापेक्षा स्वर्गापेक्षा पातळ भुवनच श्रेष्ठ असे आहे व तत्क्ष महाभयंकर नागराज त्यापुढे चित्रांगद उभे केले व चित्रांगदाची तत्क्ष राजाला साष्टांग घातला आणि ते सद्गतीत होऊन त्याची स्तुती करू लागला व ते राजपुत्राला त्याचे अभय दिले व ते तत्क्षाने त्याला सर्व वृत्तांत सांगितले व ते जे घडले ते चित्रांगद राजपुत्राने सांगितले व त्यानंतर त्या नागराजा
चित्रांगदाला विचारले, तुम्ही कोणत्या देशाची आराधना केली होती? तेव्हा चित्रांगदाने शिवाची महिमा तक्षाला वर्णन करून सांगितली होती. आम्ही म्हणाला, आम्ही शिवभक्त आहोत व शिवमहिमा. चित्रांगद म्हणाला की त्याने ते केवळ इच्छेच्या काळाच्या बळावर प्रकृत पुरुष निर्माण केले होते आणि ते क्षणार्धात अनंत ब्रह्मांडे निर्माण केली होती. वेळ काही क्षणार्धात अनंत ब्रह्मांड मोडून पंचमहाभूते तत्वासहित प्रकृत पुरुषात लीन करून ते टाकतो होते. मग दोघेही आदी पुरुष समजावून ते जातात होते. सदाशिवाची आम्ही भक्ती करतो होते. मायेपासून त्रिमूर्ती आणि त्रिगुण निर्माण झाले व त्याच्या सत्याशी विष्णू निर्माण झाले व शानी ब्रह्मदेवाची निर्मिती झाली होती. तमशानी तामसी वृत्तीचे श्रीशंकर निर्माण झाले होते. जो पुराणू पुरुष आदिती पुरुष त्याची भक्ती आम्ही करतो व पाताळ अंतरिक्ष दही दिशा त्रिभुवन पंचतत्व नद्या समुद्र पृथ्वी भस्म मृतिका अष्टधातू हे सर्व आपण ते उतरला म्हणजे ते तरीही ती शिल्लक राहिला आणि त्या क्षणी आम्ही भक्ती करतो व 8 वनस्पती सर्व बीजे त्याचे सहजपणे 11 आणि ती सर्व व्यापून त्याला राहिला व शिवशंकराने आम्ही भक्त आहोत आणि त्याचे डोळे आहेत व चंद्र ज्यांचे मन आहे आणि अनंतकरण साक्षात आहे. विष्णू आहे. ब्रह्म हीच त्यांची बुद्धी आहे व रुद्र त्यांचा अहंकार आहे व इंद्र त्यांचे हात आहेत व प्रज्ञ हाच त्यांचा भयंकर दाढा आहेत व त्या विराट पुरुष आहे व त्याचे आम्ही भक्त आहोत. संपूर्ण देवाचे चक्र सर्व शिवांचे अवयव आहेत व 11 रुद्र 12 सूर्य त्याच्या पुढे हात उभे आहेत व ते सर्व त्या त्रिगुणाचे गुणरहित किती म्हणून एक सामान्य मानव त्यांच्या दासांचे दास आहोत आणि म्हणजे ते त्यांच्यासमोर एक क्षुद्र जीव जे चित्रांगदाचे हे सर्व बोलणे ऐकून ते तक्षक राजाला पराभूतीचा आनंद झाला आणि त्या राजाने त्या आनंदाने आलिंगन दिले व ते नाना प्रकारे अद्भुत वस्तू आणि राजाला दाखविल्या व तक्षक म्हणाला, हे दोघांनाही ज्या गोष्टी दुर्लभ आहेत व सर्व इथे तू मला फार आवडलास व स्वच्छताने ते काळजी घ्यावं करतात व तू इथेच राहावं. चित्रांगद राजा तक्षाला म्हणाला, हे नागराजा, हे शंभू शिवाचे कर्णभूषण, माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मी मुलगा आहे व त्यामुळे माझी आई काळजी करत असेल व पत्नी माझी श्रीमती फक्त 14 वर्षाची आहे व गुण सौंदर्यवान आणि लावण्यवती आहे. मी मेलो असे समजून ते प्राण देईल आणि ते चित्रांगद राजाला अश्रू आवरेनात व आई वडिलांचे पाय मी पाहू शकेल की नाही व मला शंका वाटते. माझ्या आई वडिलाशिवाय मी दुःखी झालो आहे असेल. मला तिचे नेत्र चुकून गेले असतील मग तरी येथून मला सोडावं व त्याने ततक्ष राजाला पाय धरले व ततक्ष प्रसन्न होऊन म्हणाला, मी तुला अपरंपार वस्तूचे दान देतो व 12,000 हातींचं बळ आणि तुला दिले समज असे. आणि चित्रांगद वीर तात्काळ तसाच झाला आणि तेव्हा तुझे स्मरण करशील तेव्हा तू कोणत्याही संकटात मदत करायला मी तुला तात्काळ येईल. मग तेव्हा ते मनाच्या वेगाने धावणारा घोडा आणून चिंतामणी मण्यास राजाला दिला. जगातील दुर्मिळ रत्ने त्याने त्या राजाला दिली व त्याचे अमूल्य व दिव्य रत्ने त्यांची पर्वता एवढी मोठी बांधून राक्षसाच्या डोक्यावर ठेवून जा म्हणाला व दिव्य अलंकार सोबत घेऊन एक सेवक दिला व तेव्हा त्याच्या मनाच्या वेगाने ती यमुनेच्या प्रहारातून बाहेर काढली व ते सर्व 30 वर्ष झाली होती व ते राजपुत्राच्या चौकडे पाहिले. अगदी त्याच वेळी ती श्रीमती स्नान करण्यास म्हणून यमुनेच्या तीरावर आली होती व तेव्हा दोघे एकमेकाकडे पाहू लागले. दोघांचे आश्चर्य वाटले व तेव्हा त्यावर डोळ्यात विश्वास बसेना की राजपुत्र दिव्य रत्नभूषांनी मंडित होता व त्यावेळी ओळखू आला नाही व मस्तकावर टपोरे होती व शोभत होती व ते मोत्याच्या माळा गळ्यात शोभून दिसत होते व ते कमरेवर पाचूचा सुंदर मेघला होता व त्याच्या तेजाने धरती हिरवीगार दिसू लागली आणि हरिण जणू पशु नवीन गवत समजावून खाण्यास धावले व तेजस्वी मोत्याच्या माळा पाहून ते मराळ धावतच येऊ लागले व ते रंगांचे रत्नाने दागिन्यांनी पाहून ते खाण्यासाठी धावले व त्यांच्या अंगावर येणाऱ्या दिव्य सुवासामुळे ते भुंगे त्यांच्या भोवती गुंजारस करू लागले व तेव्हा ते सुदनांच्या दिशा व्यापल्या व सर्व गंध देवता तृप्त झाली व ती श्रीमती विस्मयचकित होऊन ती नुसती पाहतच राहिली व तिच्या मनात ब्रह्म उत्पन्न झाला व चित्रांगद सुद्धा स्तब्ध राहून ते क्षणोक्षणी तिच्याकडे न्यावळू लागला व तेव्हा ती श्रीमती गळ्यात आभूषण नव्हती व मंगळसूत्र नव्हते व कपाळावर कुंकुळी नव्हती, अशा डोळ्यात काजळ नव्हती. श्रीमती राजपुत्र चित्रांगद पाहत होता व तिला तटस्थपणे पाहत होता व ती रंभा उर्वशी सारखी दिसत होती व ती चिंतेने कृश झाले आणि ते काळ वंटलेली होती व ती चंद्रग्रहणाच्या वेळी झाकोळून जातो तशी ती अवस्था झाली होती व तिच्याजवळ येऊन त्यांनी सर्व हकीकत विचारली व तू कोणाची कोण आहेस व सर्वत्र प्रथम मला पहिल्यापासून तू सांग व मला आपल्या जन्माच्या संपूर्ण चरित्र तिने चित्रांगदाला कथन केली व तेव्हा बोलताना अश्रूंचे तिचे डोळे भरून आले व ते अश्रुधारा वाहू लागले व तेव्हा जसे शिवलिंगावरून दूध गळावे तसे बोलताना तिचे नक्षासारखे तिचे दात चमकत होते. श्रीमतीच्या सख्यांनी मोठ्या चतुर आणि राजपुत्राला सांगितले की तू वर्षापूर्वी हिचा नवरा यमुनेच्या डोहात बुडाला व हिचे सासू सासरे शत्रूंना बंदिस्थानात ठेवले आहे व शुंभांगी लावण्याची अशी ही दशा झाली व चित्रांगदाचा दोष ऐकून तो गळा भरून आला आणि सद्गतीत होऊन खाली पाहत आपले रत्नाळलेले डोळे वस्त्राने सारखा पुसू लागला व ती श्रीमतीने सख्यांना सांगितले, कुठलाही कोण हो हे विचारा. त्यावर तिच्या सख्या चित्रांगदाला विचारू लागले, आपण कुठून आला आहेत व आणि खून काय आपल्याकडे, आपले नाव काय. व तेव्हा चित्रांगद म्हणाला, मी सिद्ध पुरुष आहे व माझ्याची इच्छित स्थळी चाललो आहे व क्षणात स्वर्गात क्षणात पातळात असे माझे जाणे येणे तिने लोके आहे व तेव्हा कितीही काळाचे ज्ञान आहे व ती श्रीमतीने हात धरून त्यांना कानात त्याचे अमृतमय बातमी सांगितली व तेव्हा ती इतकी जिवंत आहे. आजपासून 3 दिवसांनी तुला
अभय यांची भेट घडून आणील व म्हणून तिने तिला विश्वास दिला व तेव्हा बोलतो, हे खोटे मुळीच समजू नकोस व मी साक्षात सदाशिव शंकराचा शपथ घेऊन सांगतो व तुला सांगतो सत्य आहे व ते ती खोटे होणार नाही व ते सौभाग्यवती चतुर्श्री इथून पुढे तुझे ऐश्वर वाढतच जाईल व तरीही गोष्ट 3 दिवस कुणालाही सांगू नकोस व असे अतिशय प्रेमळ शब्दात तिला सांगितले व ती चोर नजरेत त्याचा चेहरा पाहिला व ती म्हणाली, हे चित्रांगत वाटतोय मला. लगेच म्हणाली, असं कसं होऊ शकेल? मी जो मेला आहे तो कसा येईल? व तिला भगवान शंकराची आठवण झाली आणि ती मनाशी म्हणाली, हे करू नका, हे पुराण पुरुष तुझी लिहिला आघात आहे व ते अगम्य आहे व ते परका पुरुष होता व तरी त्याने माझा हात का धरला व ते माझ्या मनाला आपलासा वाटला व म्हणून त्याने अगदी जवळचा आहे असे वाटते. मग अमृत पिऊन ते अमर होऊन आला की काय? काळाने त्याला गिळले, नंतर ओकून टाकले की काय? मदनाचा शिवा वडाण्याच्या पित्या तुझी किमया काय कळलीच नाही व जेव्हा ते जगजीवन संपूर्ण ब्रह्मांडाचे धरून राहिलेले शंकरा तुझं हे सत्य 11 लक्ष दाम्पत्यांनी मी श्रद्धेची पूजित तितक्यात ती वाती बेलपत्रे तुला वाहीन व यावर राजपुत्र श्रीमतीला म्हणाला, नाजूक राजकन्ये तो आता आपल्या महालाकडे लवकर जावं. ती तुझ्या सासू सासऱ्यांना ही गोष्ट जाऊन सांगतो की तुझ्या चेहऱ्यावर हास्य खुलेल. मी मानेनेच हो ठीक आहे म्हणून ती घराकडे निघाली. तिच्या मैत्रिणी शपथ घेऊन श्रीमतीला सांगू लागले की तुझा पुत्र चंद्रसेन आणि राजा कोण पुरुष आहे व हे तुझा हात धरून काय धरू शकेल? तुझे बोलणे ऐकून तुझ्या डोळ्यात जीव साठवला होता व ते श्रीमतीला त्यांना दटावले व तेव्हा असे म्हणून ती गोष्ट कुणालाही सांगू नका, चूप राहा व तुम्हाला शिवाजी आणावे. श्रीमतीच्या चेहऱ्यावर सौभाग्यवतीचा आनंद ओसळून वाहू लागला व ती आणि तिने मन शांत झाले व कोठेही बोलू व आपले घरी गेली आणि मनोवेगाने ती घोड्यावर आसन आरूढ झाले होते व श्रीमतीच्या आपल्या नगराच्या बाहेरील एका उपवनात जाऊन ते उतरला आणि नागलोकीत नागांचे मनुष्य वेश धारण करून ते शत्रूच्या गोट्यात जाऊन शत्रू व राजाला वर्तमान सांगितले व चित्रांगत जिवंत परत आला आहे. त्यांनी महासिद्धी मिळविली आहेत व त्याशिवाय त्याच्या 12 सहस्र हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे आणि दिव्य अश्वावर आरूढ होऊन तो आपले राज्य परत मिळवणार आहे व तुम्ही आता स्वतःचे प्राण वाचवा आणि तुम्हाला आता कोण वाचविणार होती? हे सगळे भीतीने थरथर कापू लागले व तेव्हा इंद्रसेन राजाला लावण्यवती आणि दिवसातून सोडवून आणले व ते सिंहासनी बसविले व ते व्रत मनुष्य रूपातील नाग त्या आई वडिलांजवळ जाऊन ते सांगितले व ते सर्व मुलगा जिवंत आहे व ते आपल्या लवकरच तुमच्याकडे येईल. व ऐकल्यावर चित्रांगताच्या आई वडिलांना आनंद गगनात माविना व नंतर तो शत्रू गगनात दयेच्या भीक मागू लागला व तेव्हा आणि ते आमचे रक्षण करा असे विनवू लागला व ते सर्व सैन्य एकत्र करून इंद्रसेन राजाने आपल्या भेटीस निघाला व वाद्याचे नाल कल्लोष एवढा झाला व ते भूमंडळच जणू डळमळू लागले आहे असे वाटू लागले व आई वडिलांना पाहून ते हर्षभराने चित्रांगत धावतच सुटला व त्याने त्याचे पाय धरले आणि ते आई वडिलांना त्याच्या छातीशी कवटाळून आलिंगन दिले आणि त्याच्या आई वडिलांना लावण्यवती व चित्रांगत मिठीस घेतले व तेव्हा सर्व काही कौशल्याने 14 वर्षांनी बराम भेटला व त्या हरवलेल्या रत्न परत सापडले की जणू का जन्मधारात डोळे आले. प्राण जात असताना तोंडातून अमृताचा थेंब पडावा असे झाले. मोठमोठे नजराने घेऊन देशदेशी राजे आणि नजराला येऊन थेट भेटू लागले व ते हनुमंताने जसा द्रोणागिरी पर्वत उचलून उर्मिलेचा पती जीव वाचविला आणि त्रिभुवनात आनंद झाला आणि अगदी तसेच झाले व संपूर्ण निषेध शहरात व गुढ्या तोरणे उभारून लोकांनी नगर सजविले आणि त्या नगराच्या राज्यमार्गावरून चित्रांगत दाम्पत्य समवित मिरवून चाललं व चित्रवर्मा राजाला श्रीमतीने समाचार सांगण्यास सेवकांची धावपळ चालली व महाद्वाराशी ती आल्यावर बातमी समजली आणि सगळीकडे एकच आनंद उसळला व राजा धावून राजाला वंदन करीत होता व बातमी सांगितली, तुमचे जावई परत आले आहेत व उठून बसून काही राहिलाच व राजा डोळ्यात आनंद अश्रू तरळले आणि काय करावे सूचना व संपूर्ण शरीरावर रोमांच उठले व त्याचा गळा दाटून आला आणि ते मुखातून शब्द फुटेना. ज्याने बातमी दिली त्यालाच मिठी मारली आणि ते धन वस्त्र अलंकार दिले. साखरेने भरलेल्या रथातून सर्व शहरात साखर वाटली आणि ते मंगलवाद्य एकसारखी बाजू लागली व सर्वत्र प्रजाजन धावतच सुटले व ते राजाने द्रव्याची सर्व भांडारे मुक्त केली. पाहिजे तेवढे धन घेऊन जा, आज माझ्या आनंदाला सीमा नाही व जय जय शिव उमानाथ असे म्हणून ते राजा उड्या मारत नाचू लागला. नगरीचे प्रजाजन नगरराजे घेऊन धावू लागले. नंतर राजाने श्रीमतीला बोलावून दिव्य अलंकार धावून जय जयकार करत मंगळसूत्र घालविले व कपाळी दिवे कुंकू, डोळ्यात अंजन हळद पुष्पांचे हार चंदन सौभाग्य लावून ते त्रयोदश गुणी विडा दिला व एक जणी श्रीमतीला शृंगार सावरत होती व ते एकी पिकदानी पुढे करी व ते नगराच्या सर्व स्त्रिया श्रीमतींना पाहण्यास येऊ लागल्या व ते आईने उचंबळा हृदयाने धावतच येऊन श्रीमतीचा घट्ट गळा पकडला, कवटाळले व म्हणाली, तुझे सौभाग्य कुंकू संभेभाई उचंबळून वर आले आहे. वाटले की शक्य नव्हते ते घडले व आकाश भेदून तुझे ऐश्वर्य वाढीला लागले व तुझे सौभाग्य व रूपी गंगा दुथडी भरून वाहू लागले. आता तू कशी थांबणार? धन्य धन्य तो सोमवार व्रत. श्रीमती 11 लक्ष दाम्पत्य पूजा करून ते संतुष्ट केली व व्रताचे उद्यापन करण्यासाठी ते नगरात आला व चित्रवर्मा
वर्मा राजा त्वरेने त्यांना सामोरे आला व ते सासऱ्यांनी धावतच जाऊन जावयाच्या गळ्यात मिठी मारली आणि ती सृष्टी पूर्ण ब्रह्मानंदाचे उचळून बळून आली आणि ती देवी आकाशातून पुष्पवृष्टी करू लागली होती. राजाने ती चित्रांगद त्यांच्या आईवडिलांना मिरवतच नगरात आणले आणि चित्रांगद श्रीमतीच्या पुनर्विवाह केला व ते सर्वत्र आनंद झाला व नंतर सर्व आपल्या घरी गेले होते. एक नंतर चित्रांगद राजाने श्रीमतीला एकांतात बोलाविले आणि ते पाताळ लोकीचे सर्व अलंकार श्रीमंतीनं घातले आणि त्यांनी सर्व रत्नप्रभा आभार फाकली व ते पाडून दोघे स्तंभित झाले व पातळीचा सुगंध राजा चित्रांगदाने स्वहस्ते श्रीमतीला घातला व नाना प्रकारे त्याने सासऱ्यास दिले व ते सासऱ्यांना आचरणात श्रीमतीनं मस्तक ठेवले व तिला ते आशीर्वाद दिला आणि तुझा मुलगा सौभाग्य सूर्य उचंबळवून क्षितिजावर पुष्कळ काळ राहावं व चित्रांगद श्रीमतींना घेऊन ते चित्रांगद नेषदपुराला गेला व ते धर्तीवर सर्व राजांनी मिळून चित्रांगदाला छत्र दिले व पुत्र चित्रांगदावर सर्व राज्य कारभार सोपवला व इंद्रसेन राजा जपाला निघून गेला व तेथे शिवतपस्या करून शिवपदाला पोचला व चित्रांगदासारखे 8 पुत्र श्रीमतीनीस झाले व ते 10,000 वर्ष विघ्नपणे दोघांना नेषद्य देश राज्य केले होते. राजा चित्रांगदाचा पिता नळ राजा होता व तो परम पुण्य व तेज संपूर्ण होऊन गेला व तसा चित्रांगद न्यायनीतीने वागत असे व चित्रांगद आणि सोमवाराचे प्रदोष व्रत करण्यास उपासना श्रद्धेने करू लागला व तिची अद्भुत चरित्र कहाणी शोधनिकांना सांगत होती व अद्भुत आश्चर्यकारक श्रीमती आख्याने ऐकले असता स्त्रियाचे सौभाग्य अखंड राहील व ते सर्व निघून गेलेला नवरा लवकर परत येऊन भेटेल व विधवा स्त्रियांनी केलेले पुढील जन्मी त्यास दिव्यपती मिळेल व म्हणून शिवचरणाशी श्रद्धा ठेवून ते सोमवार प्रदोष व्रत न सोडावे व असे आख्यान ऐकाल तर ते चिमुकलेल्या पुत्र येऊन भेटेल व ते आयुष्य आरोग्य ऐश्वर आणि ज्ञान भरून पाहाल व ते गड्यांतरे आणि मृत्यू टाळतील व गेलेला धन परत मिळेल व शत्रू पराभूत होऊन ऐकले किंवा वाचले अथवा सर्व कामे सिद्धीस जातील व ते सर्व सत्य समजावं. श्रीमतीने हे आख्यान माघ मासात प्रयागात स्नान करून ऐकल्याने तीनही प्रकारचे दोष जळून जातील व ते सर्व शेवटी शिवपद प्राप्त होते. श्रीमतीला अमृतमय आख्यान समज प्राशन करतात व निंदन असुर तामस अहंकारी मद्यात पितात व शंकराच्या कमळ रूपी हृदयाचा ध्यास श्रीधर स्वामी रूपी ब्रह्मणात लागला आहे व तो पूर्ण ब्रह्मानंद आहे व बंध अभेद व अक्षय आणि अभंग आहे तो कधीही चालणार किंवा ढळणार नाही व शिवलामृत ग्रंथ हा प्रचंड आहे. स्कंद पुराणात ब्रह्मोत्तरखंडात सांगितला आहे व ते सज्जनाने अखंड वाचावा ऐकावा. असा हा 6वा अध्याय अति गोड श्री सदाशिव अर्पण